गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता मम्मी आमची स्वयंपाक तयार करते. तर तिची एक आमटी झालेली आहे आणि एक उसळची भाजी करायला लागले. सो त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. इतकी छान झोप लागली, इतकं छान जेवण झालं होतं. थंडीचा मोसम चालू झालाय आणि थंडी खूप लागते ॲक्च्युली पहिल्यापेक्षा जास्त. आणि अजून तर डिसेंबर, आता उद्यापासून डिसेंबर चालू होईल. आणि येस, आता 5 वाजलेत. तर आपला चहा रेडी होतोय आणि बाहेर पण एकदम छान वातावरण झालंय, पण थंडी खूप असते यार. माझं तर जर्किंग निघतच नाही आणि मला वाटते 3-4 व्हिडिओमध्ये मी अशीच दिसते या जर्किंगमध्ये. तर असं वाटेल की एकच ड्रेस घालते, पण जर्किंग मी नाही काढू शकत, कारण की जर्किंग काढलं तर अंग पण असं फुटेल. आणि हे आम्ही जरी शहरात राहत असलो तरी आम्ही आउट ऑफ द सांगोला आहेत, हो, बाउंड्रीवर म्हणजे. आणि आमच्या पुढे सगळी शेती आहे, त्यामुळे आम्ही शेतात राहिल्यासारखंच आहे. थंडी खूप वाजते. आता मी तुम्हाला दाखवते आमचं टेरेस, जिथं आम्ही अख्खं लॉकडाऊन तिथं काढलेलं आहे आणि ती आमच्यासाठी स्पेशल जागा होती. सो लेट्स सी. आणि आता माहीत नाही आता वरती किती धूळ झालेली असेल, कारण की खूप दिवसातून येते मी. तर आवाज घुमतोय ना. सो लेट्स गो. आणि इथून खूप छान व्ह्यू दिसतो. कधी निघेला, किती छान वातावरण झालं. आम्ही अख्खं लॉकडाऊन इथं काढलंय. आणि तुम्हाला जसं की म्हणलं, आमच्या समोर सगळी शेती आहे, ते मी तुम्हाला दाखवते. ही पूर्ण शेती आहे आणि हा आहे हायवे आणि इकडच्या साईडला सांगोला. आभाळ किती छान झालं. किती छान उडत आहेत. छोटीशी टूर देऊ आमच्या टेरेसची. काय काय आहे म्हणजे टेरेसवरती. आणि टाक्या आहेत ज्या आपल्या वॉटर सप्लायच्या असतात. इथं एक खाली एक्स्ट्रा लावले, कारण की पाणी पुरत नाही त्यामुळं. आणि हे सोलर. देन इथं आहे खालच्या एसीचं आउटर आहे. आणि ही आहे आमची मस्त गॅलरी खालची. पाहिजे तुला? मम्मीकडे बघते ती. काय य कशी माहितीये बघा तिला. य म्हणल्यावर तुलाच देणार, त्यांनी पिले आता. भूक लागले आणि ये कात. अगं तू कसं आहे माहितीये का मम्मी, मी किती पण चहा करून पिऊ दे, पण मला चांगला लागतच नाही माझ्या हातचा चहा. थोडं चांगला करायला. काय रिटेक थोडं चांगला करायला करते, पण होतच नाही माझ्याच्यानी. मम्मी नसली की स्वयंपाकात ह्याच्यात ती घालून त्याच्यात ती घालून स्वयंपाक करून रिकामी. असं नाही ग, होत असतं. शिकेन की परत अजून वर्षांनी परफेक्ट तुझ्यासारखं. शिकणं लग्न झाल्यावर सासू. हा, एक काय पाण्यात पडलं की पोहायला शिकतं. शिकते का बुडतंय बघा. बुडलं तर आहे कोणतरी वर काढल की. असं दे, मला पण थोडासा चहा दे.
पप्पांनी तिकडे गाणं लावलं, कॉपीराईट येऊ नये. सो मस्त आमचा चहा रेडी आहे. पी धरवतो आणि ह्याच्यातून तर मला ओतताच येत नाही चहा, सगळा खाली पडतोय. त्याला स्वयंपाकात यावं लागतं, कधी तर येऊन ती पातेलं काही तुला देणार नाही. असू दे. स्वयंपाक करायला कुकरला किती शिट्ट्या आल्या म्हटलं तर काय माहिती होती. तर मी तुम्हाला म्हटली का शिट्टी मोज म्हटल्यावर मोजणार. मला काय माहित, मी कशाला शिट्टी कर लक्ष देते. असं द्या, माझा नेहमी पोपट करायचा असतो मम्मीला. आता मम्मी आमची मस्त कणिक मळते. आणि चपाती कोण करणार आहे? हा गणपती बाप्पा. मी खूप दिवसातून चपाती करते, माहित नाही आता कशी येईल. झालेली आहे म्हणजे परफेक्ट चपाती.